वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। जय जय राम कृष्ण हरे, 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 जय जय राम कृष्ण हरे। आज हा जो एक उपक्रम सुरू झालेला आहे, सर्वांना या उपक्रमाविषयी परिचय आहे, माहिती आहे. प्रत्येक वर्षी आपण असा कार्यक्रम करत असतो. ज्ञानेश्वर महाराज संस्थान त्यांच्या वतीने परमपूज्य आदरणीय गुरुवर्य डॉक्टर महाराज यांच्या प्रेरणेने आजचा हा कार्यक्रम सुरू झालेला आहे. आतापर्यंत पुष्कळ अष्टादशहाचे कार्यक्रम झालेले आहेत. त्यात श्रीमद भगवद्गीतेचा, ज्ञानेश्वरी, तुकाराम महाराजांचा गाथा, एकनाथी भागवत, निळोबारायांची गाथा, असे अनेक अष्टादशा झाले. परंतु जास्त करून ते संत वाङ्मयावर झालेले आहेत. आणि आजही जो अष्टादशाचा कार्यक्रम आहे तो थोडा वेगळ्या स्वरूपाचा, म्हणजे दार्शनिक जे ग्रंथ आहेत त्यामध्ये अनेक दर्शनं जरी असली तरी, अनेक शास्त्र असली तरी, त्या सर्व दर्शनामध्ये, सर्व शास्त्रांमध्ये प्रमुख शास्त्र आहे ते वेदांत शास्त्र आहे. आणि वेदांत शास्त्रावर देखील अनेक ग्रंथ आहेत. ब्रह्मसूत्र आहे आणि पुष्कळ असे ग्रंथ आहेत, मोठमोठे ग्रंथ आहेत, अद्वैत सिद्धी आहे वगैरे वगैरे. परंतु त्या साऱ्या ग्रंथांचा सार, किंबहुना सर्व वेदाचा सार ज्याला आपण म्हणतो, तो या ग्रंथामध्ये आलेला आहे. या ग्रंथाचं नाव आहे पंचदशी. 15 प्रकरणाचा हा ग्रंथ आहे. या ग्रंथाचे लेखक स्वामी विद्यारण्य स्वामीजी महाराज आहेत. त्यांचा परिचय, त्यांच्याविषयी जीवनचरित्र तुम्हाला इतर सत्रांमधून जेव्हा जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला तसं ऐकायला भेटेलच. आज वेळ कमी आहे. आणि आजच्या या सत्राची सुरुवात परमपूज्य गुरुवर्य शांतीब्रह्म, किंबहुना आळंदीचं वैभव असणारे, अत्यंत आमचे श्रद्धास्थान असणारे परमपूज्य बाबा यांच्या हस्ते, यांच्या शुभ मंगलमय वाणीतून झालेला आहे. आणि या कार्यक्रमाला सुद्धा अनेक मंडळी मोठमोठी उपस्थित आहे. प्रत्येकाचा नामनिर्देश आता घेणं शक्य नाही, वेळ कमी आहे. परमपूज्य गुरुवर्य डॉक्टर महाराज, परमपूज्य गुरुवर्य स्वामीजी महाराज यांच्या आशीर्वादाने, प्रेरणेने, किंबहुना आदेशाने मी या ठिकाणी बसलो आहे. तर त्यांच्याच इच्छेने म्हणा, किंबहुना या शरीराच्या द्वारे तेच वदवून घेत आहेत या न्यायाने म्हणा, आपण डायरेक्ट आता विषयाला सुरुवात करणार आहोत. अधिक उहापोह करण्याला आपला वेळ कमी आहे. श्रीमद विद्यारण्य मुनी विरचिता पंचदशी. विद्यारण्य स्वामी यांचं पूर्वाश्रमीचं नाव आहे माधवाचार्य. आणि नंतर जेव्हा त्यांनी दीक्षा घेतली तेव्हा त्यांचं नाव आहे विद्यारण्य स्वामी. तर या ग्रंथावर आत्ता परमपूज्य बाबांनी सांगितलं त्याप्रमाणे अनेक टीका आहेत. अच्युतराय, रामकृष्णाख्य टीका, अच्युतरायांची टीका, आणखीन दक्षिण भारतातील काही विद्वानांच्या संस्कृतमधून टीका आहेत. पुन्हा हिंदीमधून सुद्धा अनेक टीका आहेत. त्यापैकी अनेक जरी मोठमोठ्या टीका असल्या, कोणी कोणी मूळ श्लोकाला घेऊन अर्थ केलेले आहेत, कोणी मूळ श्लोकाला निमित्त करून आपल्या बुद्धीचा विस्तार करून वेदांताच्या प्रक्रिया मांडलेल्या आहेत. अशा वेगवेगळ्या प्रकाराने
टीकाकारांनी विवेचन या ग्रंथावर केलेलं आहे. परंतु मूळ ग्रंथ समजण्यासाठी सर्वात महत्त्वाची, प्रमुख आणि संक्षिप्त अर्थ सांगणारी टीका आहे ती रामकृष्णाख्य टीका, जी आपण आज वाचणार आहोत. रामकृष्ण नावाचे कोणी एक महान पंडित होऊन गेले की त्यांची विद्यारण्य स्वामी आणि भारती तीर्थस्वामी यांच्यावर अपार श्रद्धा, आणि म्हणून त्यांनी प्रत्येक वेळेस स्वामी भारती तीर्थांना आणि ग्रंथाचे कर्ते विद्यारण्य स्वामी यांना वेळोवेळी नमन केलेलं आहे. तो सारा विचार आता होणार आहे. तर प्रथमम तत्वविवेक प्रकरणम. सर्वात अगोदर आपण मूळ ग्रंथाचा जो पहिला श्लोक आहे त्याचं उच्चारण करू, त्यानंतर त्याची अवतरणिका आणि त्यानंतर त्याचा भाव काय आहे तो आपण सांगण्याचा प्रयत्न करू. तर मी एकदा उच्चारण करील, त्या पाठीमागे आपण श्लोकाचं उच्चारण करायचं आहे एक वेळेस, आणि नंतर एकदा पूर्ण श्लोकाचं एकदा तुकड्या तुकड्याने उच्चारण झालं तर पुन्हा एकंदरीत सारे म्हणून उच्चारण आपण करू. नमः श्री शंकरानंद गुरुपादांबुजन्मने सविलास महामोह ग्राहग्रासैक कर्मणे नमः श्री शंकरानंद गुरुपादांबुजन्मने सविलास महामोह ग्राहग्रासैक कर्मणे. या श्लोकाची अवतरणिका एकदा वाचतोय. सर्वांजवळ ग्रंथ असेलच, तर ग्रंथ एक ही प्रत आहे, काही जवळ गुटका आहे, काही जवळ मोठी प्रत आहे. परंतु ही जी प्रत आहे या प्रतमध्ये श्लोकाच्या वर अवतरणिका दिलेली आहे. छोट्या जो गुटका आहे त्याच्यामध्ये सर्व खालीच दिलेलं आहे, म्हणून मी वाचतो तर कुठं चाललंय लक्षात कदाचित येणार नाही, तर श्लोकाच्या खाली तुम्हाला ते शब्द सापडतील. तर प्रारिप्सितस्य ग्रंथस्य अविघ्नेन परिसमाप्ती प्रचयगमनाभ्याम शिष्टाचार परिप्राप्तम इष्टदेवता गुरु नमस्कार लक्षणम मंगलाचरणम स्वेन अनुष्ठितम शिष्य शिक्षार्थम श्लोकेन उपनिबध्नाती अर्थात विषय प्रयोजनेच सूचयती. ही झाली श्लोकाची अवतरणिका. काय सांगतात श्लोकातून, काय सांगणार आहे ग्रंथकार, मूळ ग्रंथकार ही गोष्ट टीकाकार अवतरणिकेमध्ये सांगून जातात. तर काय बघा, आत्ता जे मी पंक्ती वाचल्या त्यामध्ये शेवटचे पद बघा, सूचयती पद आलेलं आहे, आणि त्याच्या अगोदर दोन पद सोडून एक उपनिबध्नाती पद आलेलं आहे. तर उपनिबध्नाती आणि सूचयती हे जे दोन शब्द आहेत ही क्रियापद आहेत. या दोन्ही क्रियापदाचा कर्ता एक आहे. कोण आहे कर्ता? तर हा जो पंचदशी ग्रंथ आहे या ग्रंथाचे कर्ते विद्यारण्य स्वामी. तर विद्यारण्य स्वामी कर्ता आहे. तर विद्यारण्य मुनी किंवा विद्यारण्य स्वामी उपनिबध्नाती आणि सूचयती. टीकाकार आपल्याशी बोलतात की मूळ ग्रंथकार विद्यारण्य स्वामी उपनिबध्नाती म्हणजे लिहितात आणि सूचित करतात. पण काय सूचित करतात, काय लिहितात, त्याचा उल्लेख आता पहा. प्रारिप्सितस्य ग्रंथस्य अविघ्नेन परिसमाप्ती प्रचयगमनाभ्याम शिष्टाचार परिप्राप्त इष्टदेवता गुरुनमस्कार लक्षणम मंगलाचरणम उपनिबध्नाती श्लोकेन उपनिबध्नाती. मंगलाचरण श्लोकाच्या द्वारे ग्रंथकार करत आहे, लिहित आहे. विद्यारण्य स्वामी श्लोकाच्या माध्यमातून जो नमः श्री शंकरानंद श्लोक आहे या श्लोकाच्या माध्यमातून मंगलाचरण लिहित आहे, आणि मंगलाचरण लिहिता लिहिता काहीतरी सूचित पण करत आहे. पुन्हा प्रश्न येतो की मंगलाचरण म्हणजे काय, ते मंगलाचरण कशासाठी करायचं आहे, आणि ते मंगलाचरण जर तुम्ही केलं तर श्लोकातून लिहिण्याची गरज काय आहे, असे अनेक प्रश्न आपल्यासमोर येतात. या साऱ्या प्रश्नांचं उत्तर या 2-3 ओळीमध्येच टीकाकाराने दिलेलं आहे. सर्वात पहिलं काय आहे की मंगलाचरण हे कशासाठी केलं जातं बघा. प्रारिप्सितस्य ग्रंथस्य अविघ्नेन परिसमाप्ती प्रचयगमनाभ्याम म्हणजे काय, प्रारिप्सित प्रकर्षेण आरंभ केलेला जो ग्रंथ आहे त्या ग्रंथाची अविघ्नेन विघ्नरहित निर्विघ्नपणे
कोणताही प्रतिबंध मध्ये न येता त्या ग्रंथाची परिसमाप्ती व्हावी, तो ग्रंथ पूर्णतेला जावा, यासाठी मंगलाचरण केल्या जातं. एक प्रयोजन. दुसरं प्रयोजन मंगलाचरण करण्याचं काय की प्रचय म्हणजे काय की या ग्रंथाचा प्रकर्षणचे, याचा प्रसार व्हावा, हा ग्रंथ साधकापर्यंत पोहोचावा, हा साधकांना कळावा, या दोन गोष्टीला उद्देशून मंगलाचरण केलेलं आहे. तर ग्रंथस्य अविघ्नेन परिसमाप्ती प्रचय गमनाभ्याम म्हणजे या दोन गोष्टी सिद्ध होण्यासाठी ग्रंथाची परिसमाप्ती आणि ग्रंथाचा विस्तार होण्यासाठी मंगलाचरणम श्लोकेन उपनिबध्नाति, मंगलाचरण श्लोकाच्या द्वारे ग्रंथकार करत आहे. पण म्हणे ठीक आहे, मग मंगलाचरण कशासाठी करत आहे ही गोष्ट कळाली, पण मंगलाचरण म्हणजे तरी काय आहे नेमकं, मंगलाचरणाचं स्वरूप काय आहे, तर तेही या ठिकाणी दिलंय बघा. शिष्टाचार परिप्राप्तम इष्टदेवता गुरु नमस्कार लक्षणम मंगलाचरणम. मंगलाचरणाचं स्वरूप आहे इष्टदेवता गुरु नमस्कार लक्षणम. इष्टदेवता म्हणजे पूज्य देवता, तर पूज्य देवतेला आणि गुरूंना नमस्कार करणे हेच आहे मंगलाचरणाचं स्वरूप. आणि हे मंगलाचरण ग्रंथकार करत आहे का? आणखीन एक कारण आहे की शिष्टाचार परिप्राप्तम, हे जे मंगलाचरण आहे शिष्टाचाराला प्राप्त आहे. म्हणजे काय? शिष्टांचा जो आचार, शिष्ट म्हणजे कोण? काही शिष्ट हा एक शब्द आहे. शिष्ट शब्दाचा अर्थ होतो वेद प्रामाण्य अभ्युपगंत्रित्वम शिष्टत्वम. वेद प्रामाण्य ज्यांना मान्य आहे, स्वीकार आहे, त्यांना शिष्ट असं म्हटलं जातं. तसे शिष्ट या पदाच्या अनेक व्याख्या केलेल्या आहेत वेगवेगळ्या लोकांनी. क्षीणदोष पुरुषत्वम शिष्टत्वम किंवा फल साधनतांशे भ्रांतिरहितत्वम शिष्टत्वम, की अमुक साध्य साधण्यासाठी जे साधन आहे त्या साधनाविषयी ज्यांना भ्रम नाही की ह्या साधनाने निश्चित अमुक फल प्राप्त होणारच आहे, हे ज्यांना निश्चित रूपाने माहीत असतं अशांना म्हणतात शिष्ट. किंवा वेद हे ज्यांना शिरसावंद्य आहे त्यांना म्हणतात शिष्ट. तर असे जे शिष्ट लोक आहेत त्यांनी पूर्व परंपरेनुसार मंगलाचरण केलेलं आहे. मग ते जर मंगलाचरण आतापर्यंत करत आले तर आपण का करायला नको? म्हणून आपणही त्यांची जी सनातन परंपरा आहे ती मोडू नये, तिच्या त्यागात येऊ नये, म्हणून आपणही मंगलाचरण केलं पाहिजे. आणि म्हणून मंगलाचरणाचे एक विशेषण दिलेलं आहे शिष्टाचार परिप्राप्तम मंगलाचरणम. शिष्टाचारानुसार परंपरेनं प्राप्त असणारं मंगलाचरण आम्ही करत आहोत. आणि त्या मंगलाचरणाचं स्वरूप काय की इष्टदेवता गुरु नमस्कार लक्षणम मंगलाचरणम स्वेन अनुष्ठितम. ग्रंथकाराने स्वतः त्या मंगलाचरणाचं काय केलं? अनुष्ठान केलेलं आहे. मग अनुष्ठान स्वतः केलेलं असल्यामुळे तुमची जी इच्छा आहे ग्रंथाची परिपूर्णता व्हावी आणि ग्रंथाचा प्रचार प्रसार व्हावा तो तर होणारच आहे. मग पुन्हा तुम्ही श्लोकाच्या द्वारे त्या मंगलाचरणाचं ग्रथन का करता हा प्रश्न जेव्हा येतो तेव्हा त्याचं उत्तर दिलं आहे की स्वेन अनुष्ठितम, स्वेन मंगलाचरणम स्वेन अनुष्ठितम. मंगलाचरणाचं स्वतः अनुष्ठान केलं तरी पण शिष्य शिक्षार्थम श्लोकेन उपध्नाति. शिष्य शिक्षार्थम, शिष्यांना शिक्षा मिळावी म्हणून. शिक्षा मिळावी म्हणजे शिक्षा उपदेश, की शिष्यांना सुद्धा हे कळावं की आमच्या पूर्वजांनी मंगलाचरण केलं आहे तसं आम्ही सुद्धा करायला पाहिजे. हे ज्ञान, हे परंपरेचं ज्ञान शिष्यांना तेव्हाच होईल जेव्हा इथं श्लोकामध्ये मंगलाचरण दिलेलं असेल, केलेलं असेल. केवळ स्वतः व्यक्तिगत मंगलाचरण केलं, ग्रंथारंभ सुरुवात केला तर तो ग्रंथ नंतर जे वाचतील त्यांच्या हे लक्षात येणार नाही की या ग्रंथकर्त्यांनी मंगलाचरण केलेलं आहे किंवा नाही. मग त्यांनाही हे ज्ञान व्हावं की पूर्व परंपरानुसार मंगलाचरण करण्याची पद्धती आहे, अशी शिक्षा, असा उपदेश, असं ज्ञान शिष्यांना मिळावं यासाठी मूळ ग्रंथकार स्वतः अनुष्ठान केलेलं मंगलाचरण श्लोकाच्या द्वारे त्याचं लिखाण करतात. श्लोकेन उपध्नाति. कशासाठी? शिष्य शिक्षार्थम. मग श्लोकामध्ये लिहिण्याचं प्रयोजन शिष्य शिक्षा, शिष्यांना उपदेश ज्ञान मिळावं यासाठी. आणि मंगलाचरण करण्याचं मूळ प्रयोजन ग्रंथाची परिसमाप्ती आणि ग्रंथाचा प्रचार प्रसार हे आहे.
अर्थात विषय प्रयोजनेच सूचयते. आणि एक वैदिक परंपरा अशी आहे की मंगलाचरण करत असतानाच त्या ग्रंथाचा विषय आणि त्या ग्रंथाचं प्रयोजन हेही सांगितलं पाहिजे. प्रत्येक ग्रंथकाराची जवळजवळ रीती आहे. ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा पहिली जी ओवी आहे, ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसंवेद्या आत्मरूपा, या ओवीमध्ये अधिकारी सांगितला आहे, विषय सांगितला आहे, प्रयोजन सांगितलेलं आहे. एवढंच नाही तर पुढे जो विषय संपूर्ण ज्ञानेश्वरीमध्ये जो विषय सांगायचा आहे, नेमकं तात्पर्य काय आहे ते सांगितलं. आणि ते सांगत सांगत मंगलाचरण सुद्धा माऊलींनी या पहिल्या ओळीमध्ये केलेलं आहे. जसं तिथं आहे तसं प्रत्येक ग्रंथकाराची जवळजवळ हीच रीती आहे. तीच रीती विद्यारण्य स्वामींनी सुद्धा या ठिकाणी केलेली आहे की पहिल्याच श्लोकामध्ये 2 श्लोक मंगलाचरणासाठी वापरलेले आहे, पहिला आणि दुसरा. आणि त्या 2 श्लोकामधून विषय पण सांगितला, प्रयोजन सांगितलं, अधिकारी सांगितला. आणि हे 3 आले म्हणजे संबंध येतोच, म्हणजे अनुबंध चतुष्टय सांगितले. आणि हे सांगता सांगता पुन्हा आणखीन मंगलाचरण सुद्धा केलेलं आहे. तर आता कुठे विषय सांगितला आणि प्रयोजन कोणत्या शब्दातून द्योतित होतं याचा विचार आपण करणार आहोत. नमः श्री शंकरानंद गुरुपादांबुजन्मने सविलास महामोह ग्रहाग्रासैक कर्मणे. पदांचा अन्वय असा आहे की सविलास महामोह ग्रहाग्रासैक कर्मणे श्री शंकरानंद गुरुपादांबुजन्मने नमः असं आहे. तर सविलास महामोह ग्रहाग्रासैक कर्मणे श्री शंकरानंद गुरुपादांबुजन्मने. श्री शंकरानंद गुरु पादांबुजन्मने, विद्यारण्य स्वामी यांचे गुरु आहे श्री शंकरानंद. तसे त्यांच्या बाबतीत अनेक मतभेद आहेत की विद्यारण्य स्वामी या ग्रंथाचे जे लेखक आहेत त्यांचे गुरु जसे शंकरानंद स्वामी आहेत, तसे एक विद्यातीर्थ म्हणून आहे, पुन्हा एक भारती तीर्थ म्हणून आहे. आणि या ग्रंथाची अशी आख्यायिका आहे की हा ग्रंथ विद्यारण्य स्वामींनी लिहिला, परंतु म्हणतात की पहिले 10 प्रकरणं विद्यारण्य स्वामींनी लिहिले आणि त्यांचं शरीर शांत झाल्यानंतर त्यांचे गुरु जे भारती तीर्थ त्यांनी पुढचे 5 प्रकरणं लिहिले, असं एक मत आहे. कोणी म्हणतं की पहिले 6 प्रकरणं विद्यारण्य स्वामींनी लिहिले, पुढचे प्रकरणं त्यांनीच्या गुरूंनी लिहिले. एक मत असंही आहे की भारती तीर्थ हे जे त्यांचे गुरु, तर त्यांनी ब्रह्मानंद म्हणून जे शेवटचे 5 प्रकरणं आहे ते लिहिले, परंतु त्या ग्रंथाचं सार मनात घेऊन विद्यारण्य स्वामींनी आणखीन 10 प्रकरणं त्यात हे जोडले, असंही एक मत आहे. कसंही असो, परंतु त्यांचे गुरु मग कोणी विद्यागुरू असतील, कोणी दीक्षागुरू असतील, परंतु विद्यारण्य स्वामींचे शंकरानंद हे गुरु आहेत, बहुतेक हे दीक्षागुरू आहेत. आणि भारती तीर्थ हे आणि विद्यातीर्थ हे विद्यागुरू आहेत असं आहे. तर त्या गुरूंना नमस्कार करतात ग्रंथकार, पण त्या गुरूंचं स्वरूप सांगतात. कसे आहेत ते आमचे गुरु, त्या गुरूंचा व्यापार काय आहे. तर श्री शंकरानंद त्यांच्या गुरूंचं नाव, श्री शंकरानंद असे जे गुरु, त्या गुरूंचे जे पाद म्हणजे पाय, हेच आहे अंबुजन्म. अंबुजन्म शब्दाचा अर्थ होतो कमळ. तर माझे जे गुरु शंकरानंद स्वामी त्यांचे जे दोन्ही पाय हेच दोन्ही कमळ आहेत आणि त्या दोन्ही कमळांना मी नमस्कार करतो. पण कसे आहेत ते कमळरूपी पाय. तर सविलास महामोह ग्रहाग्रासैक कर्मणे. सविलास, विलासेन सहित सविलास. विलास म्हणजे कार्य, सविलास म्हणजे कार्यासहित. कोण? महामोह. महामोह या शब्दाचा अर्थ होतो महामाया किंवा अज्ञान ज्याला आपण म्हणतो. अर्थात या जगताला कारणीभूत असणारी 3 गुणाची साम्यावस्था, जिला आपण प्रकृती म्हणतो, माया म्हणतो, ती माया महामोह या पदाने घ्यायची आहे. पण ती जगताचं कारण आहे आणि त्या मायेचं कार्य आहे जगत. मग विलास म्हणजे जगत आणि या जगतासहित विलाससहित कारणीभूत असणारी माया, म्हणून त्याला पद वापरलं सविलास महामोह, म्हणजे कार्यासहित कारण. अर्थात संपूर्ण जगताचं कारणीभूत असणारी माया, एवढं घेतलं सविलास महामोह या पदाने. आणि हा कोण आहे महामोह? ही माया काय आहे? हीच कोणी ग्रहा शब्दाचा अर्थ होतो मगर.
पाण्यामध्ये जे मगर असतं अतिशय शक्तिशाली असतं आणि त्या मगराने का एखादा जीव पकडला तर त्या जीवाला तो त्रस्त करून सोडतो, अत्यंत त्रास देतो, क्लेश देतो. तशी ही महामाया ज्याला पकडते त्याला अत्यंत त्रस्त करून सोडते. सांगा तुम्ही या जगतामध्ये कोण सुखी आहे? प्रत्येकजण त्रस्तच आहे की नाही? दुःखीच आहे. कोणीही घ्या, आहे की नाही? विस्तार करायला वेळ नाही आहे, परंतु सर्व दुःखी आहे. का दुःखी आहे? की त्या महामोहरूपी मायेने या सर्वांना पकडलेलं आहे. आता तिने जीवांना पकडलं का जीवाने तिला पकडलं, हाही जरा चिंतनीय विषय आहे. पण कसंही असो, तूर्त की ती महामोहरूपी माया जी ग्रह आहे, मगर आहे, तिने या संपूर्ण जीवाला पकडलेला आहे, आपल्या वशीभूत केलेला आहे आणि ती संपूर्ण जगाला काय देते? दुःख देते. मग त्या महामोहरूपी जो माया आहे तिचा काय झाला पाहिजे? नाश. जसं मगराचा नाश झाला तरच त्याच्या ताब्यात असणारा जीव सुटतो, त्याप्रमाणे महामोहरूपी मायेच्या ताब्यात असणारे तुम्ही आम्ही सर्व जीव हे तेव्हाच सुटू जेव्हा ती महामोहरूपी माया नष्ट होईल. कारण तो ग्रह आहे, मगर आहे, आणि तो जो ग्रहरूपी महामाया आहे तिचा ग्रास करणे, तिला गिळून टाकणे, तिला खाऊन टाकणे, तिचा बाध करणे, तिचा नाश करणे, तिचं अस्तित्वच मिटून टाकणे हेच एक कर्म आहे ज्या श्रीगुरूंचं. असे आमचे श्री शंकरानंद गुरु, त्यांचे जे 2 पायरूपी कमल, त्यांना आम्ही काय करतो? नमस्कार करतो. अशा श्लोकाचा थोडक्यात अर्थाला आपल्याला टीकासेत घ्यायचा आहे आणि फार वेगाने घ्यायचा आहे. कारण 30 आणि 6 36 मिनिटामध्ये 8 श्लोक घ्यायचे. अर्थात कमीत कमी ज्या विषयाला 2.5 तास 3 तास लागू शकतात तो विषय आपल्याला फक्त अर्ध्या तासात घ्यायचा आहे. विषय थोडासा सूक्ष्म आणि थोडासा क्लिष्ट नाही आहे, पण थोडा सुसूक्ष्म आहे, ध्यान देऊन ऐकावं लागणार आहे. पण कमी वेळात एवढं फारसं चांगलं समजावता येणार नाही, त्यात माझाही नाईलाज आहे. परंतु दिलेला विषय पूर्ण करणंही गरजेचंच आहे, तसा महाराजांचा आदेश आहे. कारण पुढचंही सारं नियोजित आहे ना, त्यानुसार असो. टीका बघा आता न माहिती. शम, आता मूळ जे श्लोकामधलं शंकर पद आहे ना, शंकर पदाची व्याख्या टीकाकार करतात. शंकर तर शम आणि कर हे 2 पद त्यात आहे. त्यात शम शब्दाचा अर्थ आहे सुख आणि कर म्हणजे करणारे. शम याचा अर्थ केला शब्दशार्थ सुखम. सुखम शम सुखम करोती ती शंकर, जो सुख देतो, जो सुखी करवितो त्याला म्हणतात शंकर. अर्थात मूळ जो शंकर हे पद आलेलं आहे की जे गुरुच्या उद्देशाने ग्रंथकाराने उच्चारित केलेलं आहे त्या मूळ शंकर पदाची व्याख्या करतात. शम करोती ती शंकर. कोण आहे तो शंकर? सकल जगदानंद करह परमात्मा, संपूर्ण जगताला आनंद देणारा परमात्मा. शंकर शब्दाचा अर्थ, शंकर शब्दाचा अर्थ गुरु. हे जरी गुरूंचं नाव असलं पण व्युत्पत्तीच्या दृष्टीने पाहिलं तर शंकर शब्दाचा अर्थ आहे परमात्मा. परमात्मा म्हणजे तो परमात्मा सर्वांना सुखी करतो, सुख देतो. कशावरून? आधार काय? प्रमाण तर पाहिजे ना, कारण प्रमाणाशिवाय कोणती गोष्ट बोलता येत नाही. श्रुतीचं प्रमाण देतात. येश ही एव आनंद याती. येश म्हणजे हा परमात्मा, हा सर्वांना काय करतो? आनंद देतो. अशी तैतरीय श्रुती आहे, इति श्रुते आहे. आता बघा, शंकरानंद हे मूळ श्लोकातलं पद, त्यात शंकर शब्दाचा अर्थ तुम्हाला कळाला. आता पुढचं पद आहे आनंद. शंकरानंद, शंकर आनंद. तर आनंद म्हणजे काय? आनंद निरतिशय प्रेमास्पदत्वेन परमानंद रूप प्रत्येक आत्मा. बघा आता, निरतिशय प्रेमास्पदत्वेन. जगामध्ये अनेक वस्तूविषयी, व्यक्तीविषयी आपल्याला प्रेम असतं, पण ते जे प्रेम असतं ते सातिशय प्रेम असतं. सातिशय म्हणजे त्यात कमी जास्तपणा असतो. जसं माणसाचं धनावर प्रेम आहे, धनापेक्षा पत्नीवर जास्त प्रेम आहे, पत्नीपेक्षा पुत्रावर जास्त प्रेम आहे, पुत्रापेक्षा स्वतःच्या शरीरावर जास्त प्रेम आहे, स्वतःच्या शरीरापेक्षा प्राणावर जास्त प्रेम आहे, प्राणापेक्षा मनावर जास्त प्रेम आहे, आणि त्याच्याही पेक्षा सर्वात जास्त प्रेम आहे आत्म्यावर. दृष्टांत आणि प्रक्रिया सांगायला वेळ नाही, परंतु एवढं लक्षात घ्या की सर्वात प्रेमाचा विषय कोण आहे? आत्मा. तर जगताच्या वस्तूवर जे प्रेम आहे त्यात कमी जास्तपणा आहे, सातिशयपणा आहे. त्याच्यावर जे प्रेम आहे त्याच्यापेक्षा त्याच्यावर जास्त आहे, त्याच्यापेक्षा त्याच्यावर कमी आहे. परंतु आत्म्यावर जे प्रेम आहे ते निरतिशय प्रेम आहे. कारण आत्म्यावर जे प्रेम आहे ते कोणत्या गुणाला घेऊन नाही आहे, कोणत्या रूपाला गुणाला घेऊन नाही आहे, कोणत्या क्रियेला घेऊन नाही आहे. ते प्रेम आत्म्यासाठीच आहे. दुसऱ्यावर प्रेम असतं ते कोणत्या तरी त्याच्या गुणाला घेऊन असतं,
किंवा त्याच्याकडून आपली इच्छा पूर्ण होणारी असते म्हणून त्याच्यावर प्रेम असतं. पण आत्म्यावर जे प्रेम आहे ते केवळ आत्म्यासाठीच प्रेम आहे. म्हणून आत्म्यावर जे प्रेम आहे ते निरतिशय प्रेम आहे. मग निरतिशय प्रेमाचा आस्पद स्थान विषय असणारा जो आहे आत्मा तो परमानंद रूप आहे. निरतिशय प्रेमास्पद असल्यामुळे परमानंद रूप कोण? प्रत्येक आत्मा. प्रत्येक आत्मा म्हणजे आपला जीवात्मा, साक्षी, कूटस्थ ज्याला आपण म्हणतो तो प्रत्येक आत्मा. शंकर शब्दाचा अर्थ कळाला. आनंद शब्दाचा अर्थ काय झाला? एकंदरीत साक्षी, परमात्मा, जीवात्मा. आनंद शब्दाचा अर्थ झाला. शंकर शब्दाचा अर्थ झाला परमात्मा. आनंद शब्दाचा अर्थ झाला जीवात्मा. दोन कळाले. आता पुढे शंकरानंद जोडून आलेला आहे. मग त्याचं काय तात्पर्य आहे? शंकरश्चासौ आनंदश्चेती शंकरानंद. प्रत्येक अभिन्न परमात्मा सएव गुरु. शंकरश्चास कर्मधारे समास केलाय. शंकरश्चासो आनंद आहे. जो शंकर आहे तोच आनंद आहे. आतापर्यंत वेगवेगळे अर्थ केले. शंकर शब्दाचा वेगळा अर्थ केला, आनंद शब्दाचा वेगळा अर्थ केला. आता समासाच्या बलाने शंकर जो आहे तोच आनंद आहे. म्हणून शंकरश्चासो आनंदश्च इति शंकरानंद. प्रत्येक अभिन्न परमात्मा, कूटस्थ साक्षीशी अभिन्न असणारा परमात्मा, अर्थात दोन्हीची एकता. परमात्मा आणि जीवात्मा दोन्हीची एकता या पदाने सांगितलेली आहे. आणि जीव ब्रह्माचं एकत्व प्रतिपादन करणे हाच वेदांत शास्त्राचा काय आहे? विषय आहे. मग या श्लोकामधून जीव ब्रह्माची एकता रूपी विषय तो सुद्धा ग्रंथकाराने सांगितला. म्हटलं होतं ना, अर्थात विषय प्रयोजनेच सूचयती. विषय काय आहे? जीव ब्रह्माची एकता. त्याचंही सूचन केलं आहे शंकर आणि आनंद या पदाचं उच्चारण करून. प्रत्येक भिन्न परमात्मा सैव गुरु, तोच गुरु आहे. परिपक्व मला येतान उत्सादन हेतू शक्तिपातेन योजयती परे तत्वे स दीक्षयाचार्य मूर्तिस्तः. बघा आता, गुरु आणि परमात्मा हे दोन नाहीत, एकच आहेत. त्यासाठी सांगतात बघा, आगम म्हणजे शास्त्र वचन देतात. काय म्हणतात की सह नाम परमात्मा, सह आचार्य मूर्तिस्तः गुरु परमात्मा. सह परमात्मा कुठे आहे? ते आचार्य मूर्तिस्थ. आचार्य म्हणजे गुरु. गुरूंचं जे शरीर हीच कोणी मूर्ती, त्या मूर्तीमध्ये असणारा तो परमात्मा काय करतो? परिपक्व मला ये तान, ये परिपक्व मला हा, ज्यांचे मल म्हणजे काय? पाप किंवा 3 प्रकारचे दोष म्हणतात ना, ते दोष घ्या, काय की नाही, किंवा पाप घ्या किंवा विघ्न घ्या. तर ते विघ्न, ते पाप ज्यांचे परिपक्व झालेले आहे म्हणजे दग्ध झालेले आहे, अर्थात जे शुद्ध चेतस झालेले आहे, ज्यांचं अंतकरण शुद्ध झालेले आहे, मल विक्षेप हे दोष ज्यांच्या चित्तातून निघून गेलेले आहेत, असे जे तान त्यांना काय की दीक्षया म्हणजे उपदेशाच्या माध्यमाने काय करतात गुरु? तर दीक्षया परे तत्वे, दीक्षया उत्सादन हेतु शक्तिपातेन परे तत्वे योजयती. नाही, उत्सादन हेतू म्हणजे त्यांचे असणारे ते दोष जे नष्ट झालेले आहे, अज्ञान शिल्लक आहे, त्याचाही नाश करण्याला कारणीभूत जी आहे शक्तिपात, त्या शक्तिपाताच्या माध्यमाने परतत्वाच्या ठिकाणी योजना करतात. कोण? गुरु. कोण गुरु? की गुरु म्हणजेच परमात्मा. गुरुच्या हृदयात असणारा कोण आहे? परमात्माच आहे. श्रीमान. आता बघा, शंकरानंद या पदाची व्याख्या झाली, त्याच्या अगोदर जोडलाय श्री शंकरानंद. तर श्री म्हणून श्री या शब्दाचं उच्चारण करून तुम्हाला काय सांगायचं आहे? श्रीमान शासौ शंकरानंद गुरु चैती शंकरानंद, श्री शंकरानंद गुरु गंधद्वीप इत्यादिवत समासः. श्री शंकरानंद गुरु या पदामध्ये जो समास आहे त्यामध्ये सुद्धा श्रीमान असौ शंकरानंद, श्रीमान, मान राहिलं नाही, श्री डायरेक्ट जोडलं, श्री शंकरानंद, मान शब्दाचा लोप झाला. तर हा जो समास या ठिकाणी झालेला आहे तो कोणता आहे? मध्यम पदलोपी समास. कशाप्रमाणे? गंधद्वीप या शब्दाप्रमाणे. म्हणजे कसं? गंधवान द्वीप, गंधद्वीप. तर गंधद्वीप, गंधवान द्वीप, वान पद राहत नाही, व्याकरणाची ती परिभाषा आहे. तर गंधद्वीप एक शब्द सामासिक शब्द तयार होतो. तर गंधद्वीप या सामासिक शब्दामध्ये जसं मधल्या पदाचा लोप झालेला आहे, तसं श्रीमान शंकरानंद गुरु, तर मान हे जाऊन श्री शब्द डायरेक्ट शंकरानंद याबरोबर जोडला जातो. याला मध्यम पदलोपी समास असं म्हणतात. तर श्री शंकरानंद गुरु
इत्यादीवर. मग स्त्री शब्द जोडून तुम्हाला काय सांगायचं आहे गुरुच्या बाबतीत? सांगतात अनेन श्री गुरोहो अनिमादि ऐश्वर्य संपन्नत्वम सूचितम. अनेन म्हणजे श्री शब्दाचा उच्चारण गुरु वाचक जे पद त्याच्या अगोदर श्री शब्दाचं उच्चारण करून या शब्दाच्या द्वारे ग्रंथकार गुरुच्या ठिकाणी अनिमा महिमा लगिमा गरिमा वगैरे ज्या अष्टमा सिद्धी आहेत त्या संपूर्ण गुरुच्या ठिकाणी आहेत, एवढं सामर्थ्य गुरुच्या ठिकाणी आहे, ही गोष्ट ग्रंथकार श्री शब्दाची योजना करून सूचित करतात. यद्वा किंवा स्त्रिया भूत्या शम करोती ती शंकर, किंवा दुसऱ्या व्युत्पत्तीनुसार स्त्रिया म्हणजे भूत्या म्हणजे लक्ष्मीच्या द्वारे जे सुखी करवितात त्यांना म्हणतात शंकर, असाही एक अर्थ केला आहे. का बरं? श्रुती प्रमाण आहे. रातीही धातू परायणम, राती नाम धन देण्यासाठी लक्ष्मी देण्यासाठी जे परायण आहे तत्पर आहेत, आणि म्हणून असा अर्थ केला की स्त्रिया भूत्या शम करोती ती शंकर इति श्रुते. अनेन श्री गुरोहो भक्त इष्ट संपादने सामर्थ्यम सूचितम भवती. अनेन म्हणजे या श्रीपदाच्या माध्यमाने श्री गुरुच्या ठिकाणी एक सामर्थ्य द्योतित केलं आहे. काय? की श्री गुरु आपल्या भक्ताचं इष्ट संपादन करून देतात, म्हणजे आपल्या भक्ताला जी अपेक्षा आहे ती ते पूर्ण करतात, असं सामर्थ्य गुरूंच्या ठिकाणी आहे. ही गोष्ट ग्रंथकाराने श्री शब्दाचं उच्चारण करून सांगितलेलं आहे. तस्य गुरोहो असे जे ते गुरु त्या गुरूंचे पादौ एव अंबुजन्म कमलम तस्मै नमः. अशा आमच्या असणाऱ्या त्या गुरूंचे जे दोन पाय हेच काय जणू अंबुजन्म आहे, म्हणजे कमल आहे, आणि त्या कमलरूपी दोन पायावर आम्ही नमस्कार करतो. नमस्कार करतो म्हणजे काय? प्रविभाव असतो. प्रविभाव म्हणजे नम्रभाव. आम्ही त्यांच्या ठिकाणी नमस्कार करतो आहेत, म्हणजे आमचा निकृष्टपणा आणि श्रीगुरूंचा उत्कृष्टपणा हे आम्ही नमस्कार करून द्योतित करतो. किम विधाय याचा अर्थ आहे की ते पाय कसे आहेत? ज्या श्रीगुरूंच्या चरणांना तुम्ही नमस्कार करत आहात ते श्रीगुरूंचे चरण कसे आहेत? कीदृश कसे आहेत? तर सविलास महामोह ग्रासैक कर्मणे श्लोकातलं पद आहे, श्लोकाचं उत्तरार्ध आहे. त्याचा अर्थ करतात की विलास कार्यवर्ग. विलास शब्दाचा अर्थ होतो कार्यवर्ग. तेन स वर्तते ती सविलास. कार्यवर्ग म्हणजे जगत, या जगतासहित जे आहे त्याला म्हणायचं सविलास असा असणारा महामोह म्हणजे माया. सविलास एवंविध म्हणजे विलासासहित असणारा अशा प्रकारचा जो महामोह शब्दाचं शब्दशः अर्थ करतात मूलाज्ञानम. महामोह म्हणजे मूलाज्ञान, अर्थात जगताला कारणीभूत असणारी माया असा अर्थ आहे. मूलाज्ञान तुलाज्ञान, अज्ञानाचे दोन प्रकार आहे. मूलाज्ञान म्हणजे काय, तुलाज्ञान म्हणजे काय, पुष्कळ भरपूर वेगवेगळ्या ठिकाणी विस्तार येणार आहे. तर मूल अज्ञान पदार्थोपै चैतन्य आश्रित असणारं जे अज्ञान त्याला म्हणतात तुलाज्ञान, आणि ब्रह्मचैतन्याच्या आश्रयाने असणारं जे अज्ञान त्याला म्हणतात मूल अज्ञान. तर मूल अज्ञान म्हणजे माया, एवढा अर्थ लक्षात ठेवा. मूल अज्ञानम स एव ग्राह म्हणजे मकर, मकरादिवत स्ववशम प्राप्तस्य अतीव दुःख हेतुत्वात् तस्य ग्रासः नाम ग्रसनम स एव एकम मुख्यम कर्म नाम व्यापार यस्य तत्तथा तस्मै इत्यर्थः. अज्ञान तेच काय आहे? ग्रह आहे, मकर आहे. कशाप्रमाणे? की मकरादिवत, मकर ज्याप्रमाणे स्ववशम प्राप्तस्य जीवस्य, आपल्या ताब्यात असणार आलेला एखादा जीव त्याला अतीव दुःख हेतुत्वात अतिशय दुःख देतं. कोण? मकर. त्याप्रमाणे हे महामोहरूपी अज्ञान जीवांना अतिशय दुःख देतं, आणि त्या महामोहरूपी अज्ञानाचाच ग्रास करणे, ग्रसन करणे, त्याची निवृत्ती करणे सएव एक मुख्यम कर्म, कर्मार्थात व्यापार हाच आहे मुख्य व्यापार ज्यांचा. असे जे यस्य तत्तथा, असे आमचे ते श्री गुरु तत्तथा. तस्मै त्या गुरूंना काय नमः इत्यर्थ, आम्ही नमस्कार करतो असा अध्याय घ्यायचा. अत्र च शंकरानंद पदद्वय सामानाधिकरण्येन जीव ब्रह्मणो एकत्व लक्षण विषय सूचितम इत्यर्थ आहे ना. बघा आता अत्र म्हणजे या श्लोकामध्ये शंकरानंद, शंकर आणि आनंद या दोन पदाचं सामानाधिकरण्य आलेलं आहे. पदाचं सामानाधिकरण्य म्हणजे काय? एक विभक्तिकत्वम पदानाम सामानाधिकरण्यम, किंवा एक अर्थबोधकत्वम पदानाम सामानाधिकरण्यम. एका अर्थाचा बोध जर दोन पद करत असतील
किंवा दोन पदाची जर समान विभक्ती असेल तर त्या पदांना म्हणायचं त्या पदांचं काय आहे, सामानाधिकरण्य आहे. तर शंकर आणि आनंद या दोन पदाचं सामानाधिकरण्य आहेत आणि म्हणून या दोन पदाचं उच्चारण करून सामानाधिकरण्याच्या सामर्थ्याने जीव ब्रह्माची एकता आहे ही गोष्ट ग्रंथकाराने सूचित केली आहे. अर्थात जीव ब्रह्माची एकत्व प्रतिपादन करणे या ग्रंथाचा मुख्य विषय आहे. आता पुन्हा प्रश्न येईल की जे प्रथम दर्शनी ऐकतायत की बा जीव ब्रह्माची एकत्व ही काय भानगड आहे, जीव कुठं ते ब्रह्म कुठं, त्याचा नामला किती भेद आहे, आम्ही अल्पज्ञ आहोत तो सर्वज्ञ आहे, तो एक आहे आम्ही अनेक आहोत, आम्ही परिच्छिन्न आहोत तो व्यापक आहे, वगैरे वगैरे एवढे भेद असताना परमात्म्याची आणि जीवाचा अभेद कसा होऊ शकेल आणि अभेद करून तरी करायचं काय आहे. पण या साऱ्या प्रश्नांचा उहापोह आणि समाधान हे सर्व तुम्हाला पुढे होणार आहे. हे सुरुवातीचा ग्रंथ आहे. जीवस्य भूमब्रह्मरूपतया अपरिच्छिन्न सुखाविर्भाव लक्षणम प्रयोजनम च सूचितम विषय सूचितम प्रयोजनम च सूचितम. ग्रंथकाराने पहिल्या श्लोकाच्या माध्यमाने विषय सांगितला आणि प्रयोजन सांगितलं. विषय कळाला मग ग्रंथाचं प्रयोजन काय आहे तर जीवस्य भूम ब्रह्मरूपतया, भूमा म्हणजे ब्रह्म, जीव हा ब्रह्मरूप सांगितला आणि ब्रह्मरूप जीव हा ब्रह्मरूप आहे असं प्रतिपादन केल्यामुळे जसं ते ब्रह्म अपरिच्छिन्न सुख स्वरूप आहे तीच प्राप्ती किंवा त्याच स्वरूपाची प्राप्ती जर जीवाला होणार आहे, अर्थात जीव सुद्धा काय होणार आहे की अपरिच्छिन्न सुखाविर्भाव, सुखाची अभिव्यक्ती, आविर्भाव म्हणजे अभिव्यक्ती, अशा अपरिच्छिन्न सुखाची अभिव्यक्ती जीवाच्या ठिकाणी होणार आहे. हेच या ग्रंथाचं प्रयोजन आहे. अर्थात आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, संपूर्ण अनष्टाची निवृत्ती आणि इष्टाची प्राप्ती, अर्थात ज्याला मोक्ष म्हणतात त्या मोक्षाची प्राप्ती होणं या ग्रंथाचं प्रयोजन आहे. सविलास निश्शेष अनर्थ निवृत्ती लक्षणम प्रयोजनम मुखत एव अभिहितम. संपूर्ण निश्शेष म्हणजे संपूर्ण अनर्थाची निवृत्ती स्वरूप असणारं प्रयोजन मुखत एव अभिहितम आहे की नाही. मुखतः म्हणजे अर्थात द्योतितम इत्यर्थः. चला इदानीम अवांतर प्रयोजन कथन पुरस्सरम ग्रंथारंभम प्रतिजानिते. आता मुख्य प्रयोजन जे ग्रंथाचं आहे मोक्षाची प्राप्ती हे सांगितलं, परंतु प्रयोजनामध्ये दोन प्रकार असतात, एक परम प्रयोजन आणि एक असतं अवांतर प्रयोजन. मुख्य साध्य प्राप्त होणं हे परम प्रयोजन आणि ते साध्य प्राप्त होण्यासाठी लागणारं साधन ते प्राप्त होणं हे अवांतर प्रयोजन. जसं पुण्याला जायचं आहे नवले हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेण्यासाठी भोरे साहेबांच्या अध्यक्षतेखाली, मग तिथं जाऊन ट्रीटमेंट घेणं तिथं पोचणं हे झालं परम प्रयोजन. तिथं जायचं आहे पण तिथं पोहोचण्यासाठी इथं बसस्टँडला जाणे, स्वारगेट गाडी पकडणे, तिथून पुन्हा धायरी गाडी पकडणे, ह्या बस सापडली तिथं पोहोचण्याचं साधन बस मिळाली हे झालं अवांतर प्रयोजन. बस मिळण्यात हे अंतिम प्रयोजन नाही आहे, हे साधन आहे, पण त्या बसच्या माध्यमाने तिथं मुख्य जाणं हे परम प्रयोजन आहे. जसं गमनरूपी क्रियेचे मुख्य प्रयोजन आणि अवांतर प्रयोजन हे झालं, तसं इथं सुद्धा ग्रंथाचं मोक्ष प्राप्त करून देणं हे मुख्य प्रयोजन आणि त्या मोक्षाचं साधन जे आहेत ते प्राप्त करून देणं हे अवांतर प्रयोजन आहे. तर आता इथं या श्लोकामध्ये अवांतर प्रयोजन सांगत ग्रंथारंभ, ग्रंथाची सुरुवात करण्याची